नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या महा एपिसोडमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे नैनाने चांदेकरांच्या घरी येऊन किंवा तिच्या साखरपुड्यामध्ये जो गोंधळ घातलेला आहे की ती प्रेग्नंट आहे, तर आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे की नैना ही प्रेग्नंट नाही. पण आता चांदेकरांनी नैनाच्या प्रेग्नन्सीचे रिपोर्ट मागितल्यामुळं आता नैना पुढे आणखी काय गोंधळ घालणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे कला अद्वैतला म्हणत असते, खरंच अद्वैत, आपल्याला आता नैना आणि राहुलच्या लग्नाबद्दल विचार केला पाहिजे. त्याच वेळी सरोज तिथे येते आणि म्हणते, हा मॅटर तुझा नाहीये, तू याच्यामध्ये पडायचं नाहीस. तेव्हा कला म्हणते की हा मॅटर आहे आणि त्यामध्ये मी पडणं गरजेचं आहे, कारण हा नैनाताईच्या आयुष्याचा विषय आहे. तेव्हा सरोज म्हणते की मला माझ्या मुलाशी एकट्याशी बोलायचं आहे, तू जा इथून. आणि कला तिथून निघून जाते. आता सरोज इकडे अद्वैतला सांगत असते, तुला कळतंय का, तू त्या लोकांवरती विश्वास ठेवतोयस अद्वैत, कळतंय का तुला? अरे त्या माणसांनी सगळी फसवणूकच केलेली आहे, सगळा खोटारडेपणाच केलेला आहे. तेवढ्यात रोहिणीही तिथं आलेली असते आणि रोहिणीही बोलू लागते की अरे अद्वैत, त्या लोकांनी फसवलेलं आहे, तुझ्या लक्षात कसं येत नाही? बघितलंस ना तू, त्यांनी काय गोंधळ घातलेला होता. आणि आता तरीही जर आपण असाच विचार करणार असेल तर अवघड आहे, असं ती बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रोहिणी म्हणत असते, बघितलंस ना, आधी तुला फसवलं, तुझ्याशी प्रेमाचं नाटक केलं, तुझ्याशी लग्न करण्यासाठी त्यांनी गोंधळ घातला. ऐन लग्नाच्या दिवशी नैना गायब झाली आणि कला आली. आता त्यांना कळलं की कला ह्या घरात आलेली आहे, आता नैनाला पण या घरात पाठवलं पाहिजे, आपल्याला पुरावा हवा आहे जर नैना प्रेग्नंट असेल तर, असं बोललं जातं. इकडे कला फोनवरती बोलत असते, तिला काजूचा फोन आलेला असतो आणि काजू सांगत असते की नैनाताई नाही आहे, नैनाताईला आम्ही शोधतोय पण ती कुठे गेली काहीच माहिती नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अद्वैत येतो आणि अद्वैत कलाला म्हणतो की तू सांगितलंस की नैना प्रेग्नंट आहे, पण मला आणखी एक गोष्ट विचारायची आहे, ती म्हणजे नैना प्रेग्नंट असल्याचा पुरावा लागेल आणि तरच आपण हे लग्न करू शकतो, तरच आपण घरातल्यांना कन्व्हिन्स करू शकतो. कलासाठी हा खूप मोठा धक्का असतो. कला म्हणते, खरंच मी तुझ्यावरती विश्वास ठेवला रे चांदेकर, पण नाही, तू पण तसाच आहे, तुला पुरावा हवा असणार हे मला कळायला हवं होतं. मी तुला सांगायला पाहिजे होतं की मी पुरावा देते, पण त्या दिवशी जेवढे पुरावे दिले तेवढे पुरेसे नाहीत का, असं कला विचारत असते. तेव्हा कला असं म्हणते हे पाहून अद्वैतला मात्र धक्का बसतो. अद्वैत म्हणू लागतो की हो बरोबर आहे आणि तो तिथून निघून जातो. आता पुरावा काय द्यायचा हा प्रश्न पडलेला असतो आणि मग पुरावा द्यायचा आहे तर कसा द्यायचा, म्हणून कलाकडे आता प्रश्न असतो. कलाला प्रश्न पडत असतो की आता काय करू, आता नैनाताईला तर मी कसं म्हणू की तुझा पुरावा हवा आहे, असा ती विचार करत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे नैना ही राहुलला भेटायला आलेली असते आणि ती राहुलला म्हणत असते की आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. पण राहुल तिला म्हणत असतो की हे तिकीट्स आणि मी फॉरेनला जातोय, असं तो सांगत असतो. आणि तो नैनाला म्हणत असतो की मी एकटा जातोय. बघितलंस ना त्या दिवशी कसा गोंधळ झाला. तर नैना म्हणत असते, काय गोंधळ झाला, ही साखरपुडा तू करत होता आणि गोंधळ काय म्हणतोयस तू तर लग्नही करून बसशील. तेव्हा तो म्हणतो की अगं नाही, मी हे सगळं घरातल्यांसाठी करतोय, मी माझ्यासाठी नाही करत. आता तो आपल्याकडे एकच पर्याय आहे, तो म्हणजे ॲबॉर्शन करणं. तेव्हा इकडे नैना म्हणत असते की नाही, मी आपल्या बाळाला मारणार नाही, ती आपल्या प्रेमाची निशाणी आहे, ती माझ्यापासून अशी मी मिटू देणार नाही, असं ती सांगत असते. कारण तिचं असं म्हणणं असतं, काही झालं तरी बाळ आपल्या दोघांचं आहे आणि मी त्याला आपल्यापासून दूर होऊ देणार नाही. तर राहुल म्हणत असतो, पण बघितलंस ना कसा गोंधळ होऊन बसलाय, तुला मी सांगितलं होतं, मी सगळं सॉर्ट आउट करत होतो, पण तुलाच ऐकायचं नव्हतं, तुलाच असं म्हणायचं आहे की मी सगळं करते मॅनेज. पण बघितलंस ना आता ॲबॉर्शन करण्याशिवाय आपल्याकडे काहीही पर्याय नाही. तर इकडे लगेचच नैना म्हणते की नाही, ते शक्य नाही, मी ॲबॉर्शन करणार नाही, असं नैना सांगत असते. त्यानंतर नैना तिथून निघून जाते आणि राहुलची मात्र वाट लागते. राहुल एकटाच तिथे कॅफेमध्ये बसलेला असतो. इकडे अद्वैत सरोजच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो की आई, मला काही हे पटलेलं नाही, तुझे सांगितलं होतंस ना की मी रिपोर्ट तर मागितलेले आहेत, पण हे माझ्या एथिक्समध्ये नाही, कोणती स्त्री खोटं बोलल की ती प्रेग्नंट आहे, मला हे काही पटलेलं नाही आणि मी तिला सांगितलेलं आहे की तुझ्या बहिणीकडून रिपोर्ट मागव आणि आता बघूया पुढे काय होतं आहे, असं अद्वैत
बोलत असतो. कारण अद्वैतला ही गोष्टच पटलेली नसते की आपण कलाला सांगायचं की प्रेग्नन्सी रिपोर्ट घेऊन ये. आता अद्वैतनं हे सरोजला सांगितल्यानंतर सरोजलाही धक्का बसतो. सरोजच्या लक्षात येतं की अद्वैतला हे काही पटत नाही. त्याच्यामुळं ती खूप चिडलेली असते आणि अद्वैत तिला सांगतो की मला हे सांगताना, मला हे बोलतानाही वाईट वाटत होतं, ही गोष्ट मला काही पटत नाही. आणि अद्वैत तिथून निघून जातो. तेव्हा प्रदीप तिथे असतो. प्रदीप म्हणतो की बरोबर आहे, माझ्या मुलामध्ये अगदी त्याला कळतं आहे की एथिक्स काय आहेत आणि त्यानुसार त्याला वाईट वाटतं आहे, म्हणजे त्याच्यातली माणुसकी अजून शिल्लक आहे. तेव्हा सरोजला राग येतो. सरोज म्हणते तुम्ही गप्प बसा, मी तुम्हाला काय सांगते का काय करायचं आहे ते, तुमचं तुम्ही ते निर्णय घेता ना, मग आता मला काय करायचं आहे याबद्दल तुम्हीही काही बोलायचं नाही, असं सरोज त्यांना सांगते. इकडे कला आता निघालेली असते आणि कलाला घरी जाऊन रिपोर्ट आणायचे असतात. नैनाला घेऊन हॉस्पिटलला जायचं असतं, त्यासाठी तिचं हे सर्व चाललेलं असतं. तेवढ्यात सरोज तिथे येते आणि म्हणते कुठे निघालेस तू. तेव्हा कला सांगते की मी नैनाताईला भेटायला चालले. तेव्हा सरोज म्हणते तू विसरलीस का मी तुला काय सांगितलेलं आहे ते. कला म्हणते की मी काहीही विसरलेले नाही, मला सगळं माहिती आहे. तर इकडे सरोज म्हणते मग याच्या आधीही तू जातच असशील माहेरी. तेव्हा कला म्हणते ज्या ज्या वेळेस मी माहेरी गेलेली आहे त्या वेळेस मी अद्वैतला सांगितलं आहे, कारण अद्वैत आणि मीच ठरवलेलं होतं की हे सर्व सगळ्यांच्या समोर आणायचं आहे आणि आता त्यामुळं मला तिथं जाणं गरजेचं होतं, तेव्हा मी गेलेली आहे, त्या व्यतिरिक्त मी गेलेली नाही. हे जेव्हा कला सरोजला बोलते आणि तिथून डिरेक्टली तशीच निघायला लागते, कारण ती म्हणते की मला नैनाताईकडून प्रेग्नन्सी रिपोर्ट हवे आहेत आणि ही गोष्ट मी फोनवरती बोलू शकत नाही. कारण सरोजचं असं म्हणणं असतं की तू फोनवरती बोल, तू फोनवरती सांग ना. पण कला म्हणते की ही इतकी सेन्सिटिव्ह गोष्ट आहे, ती मी फोनवरती बोलू शकत नाही. काही झालं तरी मला जावं लागणार आहे आणि मी काही चुकीचं करत नाही, असं स्पष्टपणे कला ही सरोजला सांगते आणि तिथून निघून जाते. इकडे नैना मात्र फोनवर बोलत असते आणि ती सौरू सौरू म्हणून सौरभशी बोलत असते आणि सौरूला म्हणत असते की बरं झालं त्या दिवशी तू सगळ्यांच्या समोर ते सांगितलंस, खरंच जबरदस्त, मला ना खरंच भारी वाटते. तू डॉक्टर तर आहेस पण त्याहीपेक्षा छान ॲक्टर आहेस आणि तू हे सांगितलं म्हणून मला त्या राहुल चांदेकरबद्दल त्याची वाट लावायचं ठरलं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर हे सांगितलं नसतंस तर खूप अवघड गेलं असतं, असं ती बोलत असते. तेव्हा तिला असं वाटत असतं की आपण जो गोंधळ घातला आहे हा काही आपल्याला अंगाशी येणार नाही. पण आता कला आलेली असते आणि कला म्हणते की नैनाताई कुठं आहे. कला असे विचारते, त्याचबरोबर नैनाताई नैनाताई अशी आवाज देऊ लागते आणि इकडे सौरभला नैना म्हणत असते की अरे काही झालं तरी आपण लग्न करणार आहोत, एकदा का त्या राहुलची वाट लागली की मग आपण दोघं लग्न करूया. तेव्हा सौरभ म्हणतो मी हे सगळं तुझ्यावरच्या प्रेमासाठी केलं, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे ना म्हणून केलं, नाही तर मी हे केलं नसतं, असं बोलत असतो. म्हणजे सौरभने नैनाही प्रेग्नंट आहे हे सगळं खोटं सांगितलेलं असतं आणि त्या दिवशी साखरपुडा थांबवलेला असतो. आता नैना बाहेर येते तर कला आलेली पाहून इकडे संगीतालाही खूप आनंद झालेला असतो. ती विचारते तू बरी आहेस ना गं. नाही मला काळजी वाटते, कारण चांदेकरांच्या घरी कसं आहे तुला एकटीला सहन करायला लागतं आहे, मी जी चूक केलेली आहे ते सगळं तुला सहन करायला लागतं आहे. इकडे नैना बाहेर आलेली असते, ती कलाला विचारते काय झालं. तेव्हा कला म्हणते की तुझे प्रेग्नन्सी रिपोर्ट लागणार आहेत. तर कलाला लगेचच नैना बोलू लागते का तू काय बोललीच नसशील, त्या दिवशी रिपोर्ट पुरावे दाखवलेले तेवढे पुरेसे नाही आहेत का त्यांना. हो बरोबर आहे, तुझं सासर आहे ना, कारण तू कशाला माझी बाजू घेशील, असं नैना कलालाच बोलू लागते. संगीता म्हणते भास्कर नाही, प्रत्येक वेळेस माझ्या पोरीला सगळं सहन करायला लागलेलं आहे आणि या सगळ्याला जबाबदार तू आहेस, तू हे सगळं केलेलं आहे आणि याची शिक्षा मात्र माझ्या कलेला भोगायला लागत आहे. कला म्हणते की त्यांना लॅबचे रिपोर्ट हवे आहेत तुझ्या प्रेग्नन्सीचे, कारण तुझ्याबद्दल आणि राहुलबद्दल लग्नाची बोलणी चाललेली आहेत घरात. तेव्हा नैना म्हणते बरोबर आहे, त्यांनी सांगितलं आणि तू ऐकून घेतलं, तू एक शब्दही बोलली नाही. नैना कलाला बोलत असते म्हणजे शेवटी चोराच्या उलट्या बोंबा, आणि तिनं असं सांगत असते की काही झालं तरी मी हे करणार नाही, मी पुरावे तर त्यांना दाखवलेले आहेत. कला म्हणते की तुला मेडिकल टेस्ट करावीच लागेल, तुझे लॅबचे रिपोर्ट आल्याशिवाय लग्नाचं पुढं काही बोलणं होणार नाही. कलाने स्पष्टपणे सांगितल्यानंतर नैनाची मात्र वाट लागलेली असते. आता नैनाला हॉस्पिटलमध्ये कसं कला घेऊन जाणार आणि ती प्रेग्नंट नाही हे सत्य समोर येणार का हे आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू.